2 लिटर दुधापासून शुद्ध पनीर कसे बनते, अगदी स्टेप बाय स्टेप सविस्तर रेसिपी इथं तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी शुद्ध पनीर आहे, भेसळरहित आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नाही. आणि घरी बनवणं किती सोपं आहे ही रेसिपी बघितल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल. त्यासाठी संपूर्ण रेसिपी नक्की बघा. तर आज आपण 2 लिटर दुधाचा वापर करून पनीर बनवणार आहोत. त्यासाठी इथं 2 लिटर दूध मी घेतलेलं आहे. फुल फॅटचं आहे आणि हे दूध तुम्ही बघू शकता आहे. अगदी कमी गॅस फ्लेमवर मी गरम करत आहे. पनीर बनवण्यासाठी आपल्याला फक्त दूध आणि दुसरा पदार्थ म्हणजे सायट्रिक ॲसिड लागणार आहे. तर एक सपाट चमचा मी इथं सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे. आता बघा हळू दुधाला उकळी येत आहे. उकळी चांगली संपूर्ण येऊ द्यायची, घाई करायची नाही. जसजशी संपूर्ण मोठी उकळी येते अशा प्रकारे तेव्हा आपल्याला सायट्रिक ॲसिड यात टाकायचं आहे आणि ते कशाप्रकारे टाकायचं हे लक्षात असू द्या, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. तर हा जो चमचा तुम्हाला दिसत आहे यामध्ये सपाट चमचा घेतलेला पण सायट्रिक ॲसिड टाकलं आणि टाकताना एका साईडने टाकायचं आहे. असं मधोमध न टाकता साईडने टाकायचं आणि जसं टाकलं तसं हळूवार अगदी सावकाश आपण हे गोल फिरवायचं. गॅस अजूनही चालू आहे, गॅस मी बंद केलेला नाही. तर हळूवार सावकाश आपण जेव्हा हे फिरवत असतो तेव्हाच दूध फाटायला लागतं. इथं पटापट किंवा घाई गडबड करण्याचं काम नाही. तुम्ही बघू शकता काहीच सेकंदातच इथं दूध फाटलेलं आहे. म्हणजेच काय? याला छेना म्हणतात. तर जसं आपण हळूवार हे फिरवत असतो, तेव्हा आरामात यातलं जे पाणी असतं ते वेगळं निघतं आणि जो पांढरा भाग आहे त्याला आपण छेना म्हणतो. म्हणजे अजून हे पनीर बनलेलं नाही, छेना आहे. याचे रसगुल्ले आणि संदेश मिठाई बनवण्यासाठी वापर करतात. तर हे जे पाणी आहे तुम्ही बघू शकता हे अगदी पौष्टिक असतं, प्रोटीनयुक्त असतं. यामध्ये भरपूर अशी खनिजं असतात, प्रथिने असतात. तर हे पाणी फेकायचं नाही. कणिक मळताना किंवा आमटीमध्ये किंवा भात शिजवताना तुम्ही या पाण्याचा वापर नक्की करा. इथं काही एक वाया घालायचं नाही. तर तुम्ही अशा प्रकारे बघू शकता आपण दूध फाडून तयार केलेला आहे. आता जो घट्टसर भाग आहे म्हणजे छेना, ज्याचा संदेश किंवा रसगुल्ले बनवतात, तो हा भाग आहे. याला छेना म्हणतात. आता पुढे वळूया. आपल्याला हे पाणी आणि छेना वेगळा करायचा आहे. त्यासाठी एक गाळणी मी ठेवली आहे आणि त्यावर एक कॉटनचा रुमाल ठेवला आहे. स्वच्छ असा कॉटनचा कापड वापरला तरी चालेल. आता आपण हे पाणी वेगळं करून घेऊया. जसं मी आधी सांगितलं पाण्याला आपल्याला फेकायचं नाही. यामध्ये भरपूर खनिजं, अजून प्रथिनं आहे आणि हे आपण कणिक मळताना किंवा ग्रेव्हीमध्ये किंवा जसा तुम्हाला वापर करायचा आहे तसा करू शकतात. 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये हे व्यवस्थित राहतं. रुमालावरील हा जो छेना आहे हा वेगळा झालेला आहे संपूर्ण आणि जे पाणी खाली उरलेलं आहे त्याचे फायदे तर मी 2 वेळा तुम्हाला सांगितले, नक्की लक्षात असू द्या. संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं. फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवसासाठी हे स्टोअर करायचं. गरज वाटत असेल तेव्हा वापरायचं. आता हा जो छेना आहे आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचं कारण यामध्ये आपण सायट्रिक ॲसिडचा वापर केलेला आहे. तर थोड्या प्रमाणात यात आंबटपणा हा उतरतो. तर व्यवस्थित स्वच्छ असं हे आपण 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं. म्हणजे जो आंबटपणा असतो तो निघतो आणि पनीर चवीला चविष्ट बनते. म्हणजेच काय यामध्ये आंबटपणा, कडवटपणा कोणत्याही प्रकारचा नसतो. त्यामुळे खायला खूप चविष्ट हे बनतं. तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. पुढे आता यातील जे थोडंफार पाणी आहे ते व्यवस्थित पिळून घ्यायचं. म्हणजे जास्त प्रेस करण्याची आवश्यकता नाही. कारण आपण पुढच्या प्रोसेसमध्ये जिथं याला नेत आहोत तिथं आरामात यातलं जे पाणी आहे ते निघणारच. पण थोडं हे पिळून घ्या. तर स्वच्छ पनीर, शुद्ध पनीर जे मार्केटमध्ये आता सध्या अजिबात मिळत नाही, ते तुम्ही घरच्या घरी नक्की या पद्धतीने बनवा. शुद्ध खा, निरोगी राहा. आता पुढे आपल्याला या पनीरमध्ये जे पाणी आहे ते काढायचं आहे आणि शिवाय याला थोडी बाइंडिंग यायला हवी. थोडं क्यूब करता यायला हवे. व्यवस्थित मार्केटसारखं दिसायला हवं. त्यासाठी बघा खाली प्लेट ठेवली आहे. मधोमध आपण कापडामध्ये जो छेना होता तो ठेवलेला आहे आणि पुन्हा प्लेट ठेवून वजन त्यावर ठेवलेलं आहे. वजन म्हणजे असा चौकोनी हा जो दगड आहे हा मी कायम वापरतो. स्वच्छ धुतलेला आहे. असंच काहीतरी वजन तुम्ही ठेवा आणि जसं 7 ते 8 तास होतात तेव्हा आपण हे पनीर चेक करत आहोत. तर मंडळी आपलं हे पनीर तयार आहे. पण ते दिसायला कसं आहे आणि खरंच एवढं हे पनीर आपलं 2 लिटर दुधापासून बनलेलं आहे का? हे तुम्ही नक्की जेव्हा बनवाल तेव्हा मला कमेंट्स नक्की करा. म्हणजे मलाही कळेल की आपण अगदी माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दिलेला त्याचा तुम्हाला उपयोग झालेला आहे. तर पनीर अगदी मस्त आहे आणि अगदी सॉफ्ट नाही, अगदी कडक नाही.
आणि कापतानाही काही एक जड जात नाही बघा, आरामात कापलं जातं. याची तुम्ही भुर्जी बनवा, पनीरची भाजी बनवा किंवा कोणताही पदार्थ बनवा, अगदी चविष्ट बनतोच. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा आजचा आपला शुद्ध पनीर बनवण्याचा व्हिडिओ? आणि हे शुद्ध पनीर कसं वाटलं नक्की कॉमेंट्समध्ये कळवा. रेसिपी आवडली तर लाईक करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.